नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लेक्चर सिरीज आपण इथं कंडक्ट करत आहोत, जी स्टेट बोर्डमधून आहे. पण स्टेट बोर्ड फक्त बेसिकसाठी आहे हे लक्षात घ्या. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी पुढे आपल्याला रेफरन्स बुक वापरावेच लागतात. ठीक आहे, ओके. तर हाय स्कोरिंग टॉपिक आपण बघतोय, ज्याचा बेस आपला पक्का पाहिजे. कारण का बेस पक्का असेल तर जे ॲडव्हान्स पुस्तकं आपण इथं सांगतोय त्याच्यामधून तुम्हाला पुढचा जो भाग आहे तो कव्हर करता येईल. ठीक आहे. तर स्टेट बोर्ड 11वीचं पुस्तक आपण बघतोय. एक टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. आज आपण घेतोय दुसरा टॉपिक. पण जे विद्यार्थी स्टेट बोर्ड कव्हर करतायत किंवा कव्हर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रेफरन्स बुक यूज करायचे आहेत. जसं की आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला स्पेशली मी जिओग्राफीशी रिलेटेड सांगते. MPSC कॅटेगरीमध्ये तुम्हाला जिओग्राफीचे बुक्स मिळतील. जसं की आपण आता काय बघत आहोत, जिओमॉर्फोलॉजी बघत आहोत. ठीक आहे, ओके. जिओमॉर्फोलॉजीमध्ये तुम्हाला आत्ताचे जे टॉपिक आहेत ते बेसिकसाठी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जो पुढचा ॲडव्हान्स भाग आपल्याला करायचा आहे तो भाग तुम्ही दाते सरांच्या पुस्तकामधून करू शकता. प्राकृतिक भूविज्ञान, दाते सरांचं पुस्तक वन स्टॉप सोल्युशन आहे. प्रत्येक सेशनमध्ये मी तुम्हाला सांगते की जिओग्राफीमध्ये जेवढे पण सेक्शन आपल्याला विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी आणि भारताचा भूगोल हे जे दोन भाग आहेत ना, सिलेबसचे भागच म्हणूया आपण, याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे आत्तापर्यंत जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर याच्यावरतीच आपल्याला जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पुस्तक ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे, जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला जाऊन घेऊ शकता. तर पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, तुमचा जो क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी सगळा भाग तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. तर याच्या आधी आपण कव्हर करतोय स्टेट बोर्ड सिरीज. तर आज आपण घेऊया सेकंड टॉपिक. तुमचे जर काही डाऊट असतील, कारण हे रेकॉर्डेड सेशन आहेत, जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला डाऊट विचारू शकता. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जसे लेक्चर अपलोड होतील तशा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील. ठीक आहे, ओके. चला, तर सेकंड टॉपिक आपला कोणता आहे बघा. सेकंड टॉपिक आहे आपला विदारण आणि विस्तृत झीज. 11वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून खूप सारे क्वेश्चन कव्हर होतात, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सुरुवातीला स्टेट बोर्डामध्ये एक डायग्राम दिलेली आहे बघा, अशा प्रकारची, आणि या आकृतीचं ऑब्झर्वेशन करा असं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला जसं बोलले होते की जिओलॉजी हा भाग आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन नाही केलेला, पण हे जे खडकशास्त्र आपण म्हणतो की नाही, खडकांचे प्रकार असतील, कोणती उदाहरणार्थ विन्याय श्रेणी असेल, कोणत्या भागामध्ये मिळते, किंवा गोंडवाना श्रेणीमध्ये कोणतं खनिज मिळतं, तर हा जिओलॉजीचाच भाग आहे. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे की स्तरित खडक, बरोबर, पुनर्स्फटिकरण, रूपांतर, पुन्हा रूपांतरित खडक, खडकांचं वितरण, लावारसाचं घनीभवन, हे जे सायकल आहे ना, हे सायकल तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि इथं आहे अपक्षरण आणि वहन, लक्षात घ्या. ठीक आहे, पृष्ठभागावरील खडकाचं विदारण किंवा अपक्षरण आणि वहन, हेच आपल्याला शिकायचं आहे की नक्की ही सायकल काय आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. स्टेट बोर्डामधले जे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन आहेत ते काय आपण घेणार नाही आहोत, कारण तसे क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये विचारत पण नाहीत, लक्षात घ्या. बघा, पृथ्वीवरती जर तुम्ही बघितलं, भूशास्त्रीय रचना पण टॉपिक आपण घेऊया. तर पृथ्वीवरती जर तुम्ही बघितलं तर खडकांचे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. कोणकोणते प्रकार आहेत बघा. खडकांचे 3 मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे अग्निजन्य खडक, ज्याला आपण पॅरेंट रॉक असं म्हणतो, किंवा याला तुम्ही मूळ खडक पण म्हणू शकता, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. ठीक आहे. तर पृथ्वीवरती 3 प्रकारचे खडक तुम्हाला आढळून येतात. आणि पृथ्वी पृष्ठावर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लावा रसापासून, पहिला टॉपिक आपण बघितला भू हालचाली, तर इथं ज्वालामुखी शीघ्र क्रिया आहे, बरोबर. तर पृथ्वी पृष्ठावर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लावा रसापासून अग्निजन्य खडक निर्माण होतात, लक्षात ठेवा. इथं क्वेश्चन करते मी, हा पृथ्वीवर निर्माण झालेला पहिला खडक आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, म्हणून आपण याला मूळ खडक असं पण म्हणतो. ठीक आहे, मूळ खडक असं पण म्हणतो. कशाला, अग्निजन्य खडकाला आपण मूळ खडक असं पण म्हणतो. बाकी इथून तुम्हाला जास्त काही विचारणार नाहीत, हे बेसिक आहे, बेसिक फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर याला काय म्हणतो आपण, मूळ खडक आहे, कारण का तो पृथ्वीवरती सुरुवातीला तयार झाला.
आता पृथ्वीवरती खडकांचे लहान लहान तुकडे होतात, बरोबर. आपण पाठीमागे बघितलेलं आहे पहिल्या टॉपिक मध्ये. तर ते काय केले जातात, वाहून नेले जातात. जी पहिली डायग्राम आपण बघितली की नाही ते आठवा. मग अन्य ठिकाणी वाहून नेले जातात, त्याची कारक वगैरे आपण बघूया. एकमेकांवर स्तरांच्या स्वरूपात संचयित होतात, ठीक आहे, ओके. आणि या अवसादामध्ये म्हणजे हे जे संचयन झालेलं आहे ना, हे तुकडे वगैरे, तर याच्यामध्ये अन्य जैविक घटक पण मिसळले जातात, ठीक आहे, ओके. आता जेव्हा जैविक घटक मिसळले जातात, हा मुद्दा समजून घ्या आणि लक्षात ठेवा. तर इथं काय होतं, याच्यावरती काय होतं, प्रचंड दाब पडतो, ठीक आहे. याच्यावरती प्रचंड प्रेशर पडतं आणि त्याच्यामुळे काय होतं, वालुकण पदार्थांद्वारे स्तरित खडकाची निर्मिती होते. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इथं स्तरित खडक निर्माण होताना त्याच्यामध्ये जैविक घटक मिसळले जातात. लक्षात घ्या, जैविक घटक पण मिसळले जातात. हे मुद्दे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात, ठीक आहे, ओके. आणि रूपांतरित खडकांची जी निर्मिती आहे ही अग्निजन्य आणि स्तरित खडकांवर प्रचंड दाब पडल्याने आणि उष्णता निर्माण झाल्याने होते. सिंपल सेंटेन्स विचारले जातात, ॲज इट इज, कट, कॉपी, पेस्ट, ओके, समजलं. चला, आता खडक तुम्ही म्हणाल की मॅडम हे तर सगळं बरोबर आहे, पण हे खडक तुटतात कसे, बरोबर. मी काय सांगितलं तुम्हाला इथं की हे जे पॅरेंट रॉक आहेत हे मूळ खडक आहेत. या मूळ खडकांचे तुकडे पडतात, बरोबर, छोटे छोटे तुकडे पडतात आणि हे तुकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. आता हे वाहून कसे जातात, त्यांना कोण वाहून नेतं, ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये सांगते, तेच आपल्याला बघायचं आहे. आणि मग जे 3 प्रमुख खडक आपल्याला सांगितले ना पृथ्वीवरती, अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक, स्तरित खडक, ठीक आहे, तर ते तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. पण आता मुद्दा हा राहतो की हे खडक तुटतात कसे. पहिला क्वेश्चन, भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या खडकावर ज्या भागामध्ये ते खडक आहेत ना, तिथल्या हवामानाचा प्रभाव पडतो. कशाचा प्रभाव पडतो, हवामानाचा प्रभाव पडतो. इथं त्या खडकांचं खंडन होतं. बघा, स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचायचं कसं, खंडन कशामुळे होतं. पहिला पॉइंट आहे पाण्यामुळे खंडन होतं, बरोबर. दुसरा पॉइंट आहे दाब पडल्यामुळे खंडन होतं. तिसरा आहे उष्णतेमुळे खंडन होतं. हे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतात पेपर मध्ये. आणि आपण म्हणतो की अरे स्टेट बोर्डामधून क्वेश्चन नाहीच आहे. तुम्ही स्टेट बोर्ड वाचताना जर तसं वाचलं नसेल तर तुम्हाला ते समजणारच नाही. मग एकसंग खडकापेक्षा जोड किंवा स्तर असलेले खडक सहज तुटू शकतात. बघा, एखादा खडक आहे, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या शेतामध्ये वगैरे कधी गेला असाल तर एखादा खडक खूप स्ट्रॉंग असतो बघा. आणि एखादा खडक कसा असतो, समजा हा खडक आहे, त्याला ना मध्ये अशी एखादी एक तडा गेलेला असतो, अशी भेग गेलेली असते, ठीक आहे. तर हा ए नावाचा खडक म्हणूया आपण, हा बी नावाचा खडक म्हणूया. तर हा एकसंग खडक आहे. हा कसा आहे, हा एकसंग खडक आहे. हा कसा आहे, स्तर आहे किंवा याला जोड आहे. मग हा खडक सहज तुटू शकतो, बरोबर. म्हणजे सर्वसाधारणतः अग्निजन्य खडकापेक्षा स्तरित खडक सहज तुटतात. सेंटेन्स असंच येतं एक्झाम मध्ये. पहिलं सेंटेन्स असतं अग्निजन्य खडकापेक्षा स्तरित खडक सहज तुटतात. दुसरं सेंटेन्स असतं स्तरित खडकापेक्षा अग्निजन्य खडक सहज तुटतात, ठीक आहे. इथं तर फार सोपं वाटतं, पण एक्झाम मध्ये तुम्हाला कुठं अग्निजन्य खडक पाहिजे, कुठं स्तरित खडक पाहिजे हे कन्फ्युजन होतं. कारण टेम्परामेंटच तसं असतं, बरोबर. आपल्याला कमी वेळामध्ये आपला पेपर कव्हर करायचा असतो, ओके. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. तर आता इथं आपल्याला बघायचं आहे की स्तरित खडक सहज तुटतात. याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा बघतोय विदारण. विदारण म्हणजे काय, डेफिनेशन लक्षात ठेवा. आयोगाचा नवीन ट्रेंड आहे, आयोग डेफिनेशन विचारतंय, ठीक आहे. बघा, अभ्यास फॅक्ट बेस करा, पण राज्यसेवा देणारे विद्यार्थी कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावरती जास्त भर ठेवा, ओके. जर तुम्हाला फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट मध्ये जर प्रिलियम क्रॅक करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही संकल्पना क्लिअर करण्यावरती जास्त भर द्या. तर इथं विदारण ही संकल्पना काय आहे ते तुम्ही समजून घ्या. हा तर बेस आहे. पुढे जाऊन तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल ठेवणार असाल किंवा तुम्हाला मेन्ससाठी अभ्यास करायचा असेल तर दाते सरांच्या पुस्तकामधून आपण पुढचा भाग करू शकतो. तर विदारण म्हणजे काय बघा, समजून घ्या. भूपृष्ठ आहे त्याच्यावरचे खडक तुटतात, बरोबर. आत्ताच आपण बघितलं, भूपृष्ठावरचे खडक तुटतात, ठीक आहे. मग तुटल्यानंतर काय होतं, त्याच्यातले कण सुट्टे होतात. मग जेव्हा खडक तुटतो ना तेव्हा तो खडक कमकुवत बनतो, बरोबर. जेव्हा कमकुवत बनतो त्याच्यामध्ये विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडतात, ओके. म्हणजे पहिली क्रिया काय आहे, पहिली क्रिया आहे खडक तुटतो,
दुसरी आहे याच्यामध्ये कण सुट्टे होतात, तिसरी आहे खडक कमकुवत बनतो, चौथी आहे त्याच्यामध्ये विलगीकरण आणि विघटन. याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा काय आहे? विलगीकरण आणि विघटन या प्रक्रिया घडतात आणि याच प्रक्रियेला विदारण प्रक्रिया असं म्हणतात. मग हा जो क्रम आहे ना, हा क्रम तुम्हाला माहित पाहिजे. ओके. भूपृष्ठावरचा खडक तुटतो, तुटल्यानंतर त्याचे कण सुट्टे होतात, कण सुटल्यानंतर तो खडक कमकुवत बनतो, कमकुवत बनल्यानंतर त्याच्यामध्ये विलगीकरण आणि विघटन या प्रक्रिया घडतात आणि या सगळ्यालाच काय म्हटलेलं आहे? विदारण प्रक्रिया म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे विदारण प्रक्रियेच्या डेफिनेशन वरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तिथं तुम्हाला विलगीकरण आणि विघटन हे दोन शब्द लक्षात राहिले पाहिजेत. ओके. आता हे जे विदारण आहे ना, हे विदारण डॅश डॅश यांच्या क्रियेतून घडून येतं. पाणी आणि तापमान. लक्षात ठेवा, हे विलगीकरण कशाच्या क्रियेतून घडून येतं? पाणी आणि तापमान यांच्या क्रियेतून घडून येतं. विदारणामध्ये पदार्थांचे स्थानांतर किंवा वहन अतिशय कमी होतं. या सेंटेन्सला करा IMP. आयोग तुम्हाला काय देतं माहिती का? विदारणामध्ये पदार्थांचं स्थानांतरण होत नाही. ठीक आहे. विदारणामध्ये पदार्थांचं स्थानांतरण होत नाही किंवा विदारणामध्ये पदार्थांचं स्थानांतरण किंवा वहन अतिशय कमीच्या ठिकाणी काय केलं जातं? फक्त जास्त दिलं जातं. ठीक आहे. ओके. लक्षात आलं? तर इथं काय होतं? स्थानांतरण किंवा वहन अतिशय कमी होतं किंवा होत नाही. लक्षात घ्या, विदारण प्रक्रिया ही एकाच जागेवर घडणारी प्रक्रिया आहे. बरोबर. ही प्रक्रिया कशी आहे? एकाच जागेवर घडते. विदारणामुळे खडक झिजतात, पृष्ठभाग विलग होतो, मूळ खडकाचा आकार बदलतो. बघा, विदारणामुळे काय काय घडतं हे तुम्हाला माहित पाहिजे. हेच तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलं जातं. विदारण ही प्रक्रिया काय आहे? तर विदारण ही प्रक्रिया अशी आहे की पृथ्वीचा भूपृष्ठ जे आहे त्याच्यावरती जे खडक आपल्याला दिसतात हे खडक तुटतात. जेव्हा हा खडक तुटतो त्याच्यामधले जे कण आहेत ना ते कण सुट्टे होतात. जेव्हा एकसंग खडकामधले कण जेव्हा सुट्टे होतात तेव्हा तो खडक कसा होईल? स्ट्रॉंग राहील का कमकुवत होईल. बरोबर. मग महत्त्वाचं काय आहे? विदारणामध्ये तुम्हाला इथं विलगीकरण, बरोबर, कण सुट्टे होत आहेत आणि विघटन ह्या प्रक्रिया घडताना दिसतात. बरोबर. पुढचा मुद्दा आहे हे विदारण कोणत्या क्रियेतून किंवा कोणाच्या क्रियेतून घडून येतं? पाणी आणि तापमान. ठीक आहे. विदारणामध्ये पदार्थाचं स्थानांतरण किंवा वहन होतं का? होतं. कमी होतं किंवा होत नाही. ओके, क्लिअर. आणि ही प्रक्रिया जी आहे एकाच जागेवर घडून येते आणि विदारणामुळे काय काय होतं? विदारणामुळे खडक झिजतो, पृष्ठभाग विलग होतो, मूळ खडकाचा आकार बदलतो. लक्षात ठेवा, विदारणामुळे काय काय होतं? खडक झिजतो, भूपृष्ठभाग विलग होतो आणि मूळ खडकाचा आकार बदलतो तुटल्यामुळे. बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढे बघतोय. आय होप तुम्हाला विदारण ही संकल्पना समजली असेल. संकल्पना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, खूप सोपी आहे, फक्त आपण कन्फ्युजन करून घेतो. याच्यानंतर आपण पुढे बघतोय विदारणाचे प्रकार. काय आहेत विदारणाचे प्रकार? बघा, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. तर खडकाचं विदारण होतं म्हणजे काय? पुन्हा एकदा रिपीट करते. खडक तुटतो, त्याच्यामधले कण वेगळे होतात, मग खडक स्ट्रॉंग राहत नाही, मग त्याच्यामध्ये विलगीकरण आणि विघटन क्रिया घडून येते, त्यालाच म्हटलेलं आहे विदारण. मग हे जे खडक आहेत ना हे कोणत्या पद्धतीने विदारित होतात? म्हणजे थोडक्यात काय, कोणत्या पद्धतीने ते विलग होतात किंवा त्याचं विघटन होतं? तर इथं पद्धती दिलेल्या आहेत, कायिक किंवा रासायनिक पद्धती. ठीक आहे. कोणत्या पद्धती आहेत? कायिक किंवा रासायनिक पद्धती. याच्यामुळे आपण काय म्हणतो? विदारणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. ठीक आहे. कायिक विदारण आणि रासायनिक विदारण. ओके, क्लिअर. इथं क्वेश्चन विदारणावर परिणाम करणारे घटक, इथं पण क्वेश्चन. ठीक आहे. पहिला घटक आहे पाणी, दुसरा घटक आहे उष्णता, तिसरा घटक आहे दाब. दोन्ही प्रकारचं, भले ते कायिक विदारण असू द्या किंवा ते रासायनिक विदारण असू द्या, दोन्ही प्रकारच्या विदारण प्रक्रियेमध्ये ते कार्यरत असतात. भिन्न खडक व वेगवेगळ्या हवामानात त्यांचे परिणाम कसे असतात? कमी अधिक दिसून येतात. बघा, विदारणाचे दोन प्रकार आपण बघितले. बरोबर. कायिक विदारण आणि रासायनिक विदारण. या दोन्ही विदारणावरती जे घटक आहेत, परिणाम करणारे घटक आहेत, सेम आहेत. बरोबर. पण इथं महत्वाचं काय आहे की जर इथं भिन्न खडक वेगवेगळ्या हवामानात त्यांचे परिणाम, म्हणजे एखादा खडक अग्निजन्य खडक आहे, एखादा रूपांतरित खडक आहे, सेम विदारण घडून येईल का? नाही.
अग्निजन्य खडक पॅरेंट रॉक आहे, बरोबर, आणि स्तरित खडक पॅरेंट रॉक आहे का नाही, त्याच्यामुळे इथं कमी अधिक परिणाम दिसून येऊ शकतात. आता इथं आपण काय करणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचं विदारणावर परिणाम करणारे घटक म्हणजे पाणी, उष्णता आणि दाब यांचं कार्य बघणार आहोत. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, प्रस्तावना आणि सुरुवातीचा जो पार्ट असतो ना, तो जर तुम्हाला समजला ना, पूर्ण टॉपिक फार इझिली समजतो. विद्यार्थी काय करतात, प्रस्तावना स्किप करतात, बरोबर. स्पेशली कुठल्या पण पुस्तकात असू द्या, डायरेक्ट रीडिंगला चालू करतात, तर ते चुकीचं आहे. जरी समजलं तरी ते विसरतं लगेच. तर विधानावर परिणाम करणारे घटक आपल्याला बघायचे आहेत. पहिला घटक आपण बघतोय पाणी. मी थोडंसं झूम करते म्हणजे तुम्हाला इथं दिसून जाईल. पाणी हा सर्वसामान्य महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे, सर्वसामान्य आहे पण महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाचा कसा ते आपण बघूया. सर्वसामान्य आहे, महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे विदारणामध्ये त्याची भूमिका कशी असते, महत्त्वाची असते, बरोबर. स्पेसिफिक प्रदेश आहे म्हणजे वाळवंटी भाग बघा, तिथं पाणी जास्त असेल का नसेल, म्हणजे हवामानावर पाण्याची उपलब्धता डिपेंड करते की नाही. मग खडकामध्ये ज्या लहान भेगा असतात किंवा छिद्र असतात त्याच्यामध्ये पाणी शिरतं, बरोबर. त्याच्यानंतर काय होतं, जे दैनिक तापमान कक्षा जिथं उच्च असते अशा प्रदेशामध्ये काय होतं, जिथं हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, जिथं दैनिक तापमान कक्षा, तुम्हाला क्वेश्चन विचारते एक मी, दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय, कोणत्या तापमानातला फरक की ज्याला दैनिक तापमान कक्षा आपण म्हणतो, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे, तर बघा, दैनिक तापमान कक्षा उच्च असते अशा प्रदेशात भेगामध्ये शिरलेलं जे पाणी असतं ते काय होतं, रात्रीच्या वेळी गोठतं. पण तुम्हाला काय देतात माहिती का, दैनिक तापमान कक्षा उच्चच्या ठिकाणी तुम्हाला एरर टाकला जातो, बरोबर. ओके, मग दिवसाच्या कालावधीत काय होतं, त्या पाण्याचे पुन्हा पाण्यात रूपांतर होतं आणि जेव्हा पाणी गोठतं त्यावेळी त्याच्या आकारमानात काय होत असते, वाढ होत असते, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, खडकाच्या भिंतीवर दाब पडून भेग रुंदावते आणि ही क्रिया सतत चालू राहिल्याने अखेरीस काय होतो, खडक तुटतो. यालाच म्हटलेलं आहे गोठण वितळण प्रक्रिया. तुम्हाला मी इथं इमेज दाखवते, ही गोठण वितळण प्रक्रिया काय आहे. इथं बघा, हा आहे खडक, या खडकामध्ये ही आहे भेग, ठीक आहे, ही आहे भेग, या भेगेमध्ये साठतं पाणी, बरोबर. ते पुन्हा गोठतं कुठल्या सिच्युएशन मध्ये ते मी एक्सप्लेन केले, आणि ही प्रक्रिया सतत चालू राहिली तर ही भेग काय होते, मोठी मोठी होत जाते आणि फायनली तो रॉक आहे तो तुटतो. लक्षात आलं. तर याला म्हटले गोठण आणि वितळण विदारण. समजलं असेल, आय होप तुम्हाला इथं समजलं असेल. ठीक आहे, ओके. आता नंतर काय घडतं बघा, त्याच्यामुळे काय होतं, ही क्रिया कंटिन्युअस होते आणि मध्य आणि निम्न अक्षवृत्तातील जास्त उंचीचा प्रदेश, जे पॉइंट्स एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहेत ते नोट करून घ्या. मध्य आणि निम्न अक्षवृत्तांतावरील जास्त उंचीचे प्रदेश, उच्च अक्षवृत्तीय प्रदेश, पर्वतीय प्रदेश. पाणी गोठतं म्हणल्यावर तुमच्या लक्षात येते ना कुठं कुठं गोठतं, बरोबर. पर्वतीय प्रदेशामध्ये ही क्रिया प्रामुख्याने घडून येते. तर इथं वितळण विदारण ही प्रक्रिया कोणत्या प्रदेशामध्ये घडून येते, पहिला ऑप्शन असेल तुमचा मध्य आणि निम्न अक्षवृत्तावरील जास्त उंचीचा प्रदेश, दुसरा असेल उच्च अक्षवृत्तीय प्रदेश आणि तिसरा असेल पर्वतीय प्रदेश. ठीक आहे, प्रामुख्याने इथं घडून येते. वालुकाश्म, कोणी वालुकाश्म, पिंडाश्म यांसारख्या स्तरित खडकांचे, बघा मी तुम्हाला बोलले की नाही, स्तरित खडकांचे पाण्यामुळे सहज विलगीकरण होते आणि पाण्यामुळे रासायनिक विदारण घडून येते. लक्षात ठेवा, पाण्यामुळे कसलं विदारण होतं, रासायनिक विदारण होतं. ते किती तऱ्हेने होते, 2 तऱ्हेने होतं. ते आपण बघूया कशा पद्धतीने. ठीक आहे, ओके. पाण्यामुळे कोणतं विदारण घडून येतं, रासायनिक विदारण घडून येतं. ओके, क्लिअर. बघा, आता पाण्यातील रेणूंचा खडकामध्ये खनिज तर असणारच आहेत, बरोबर. म्हणजे सगळेच खनिज आर्थिकदृष्ट्या उपयोगी असतील असं नाही, पण खडकामध्ये जे खनिजे असतात ना त्या खनिजांशी संयोग घडून येतो पाण्यातील रेणूचा. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे जे विदारण होतं ना त्याला जलीय अपघटन असं म्हणतात. म्हणजे पाण्यामुळे रासायनिक विदारण घडून येतं, बरोबर, आणि
पाण्यातील रेणूंचा खनिजांशी जो संयोग होतो ना, त्याच्यामुळे जे विदारण घडून येतं ना, त्याला काय म्हटलेलं आहे, जलीय अपघटन असं म्हटलेलं आहे. पाण्याला सहजगत्या प्रतिसाद देऊ शकणाऱ्या खनिजापासून, बघा पाण्यामध्ये रेणू आहेत, आपण म्हणतो की नाही खडकामध्ये खनिज आहेत. आता या पाण्याला सहज प्रतिसाद देऊ शकणारी जी खनिजे असतील ना, म्हणजे XYZ हा खडक आहे, या खडकामध्ये अशी काही खनिजे आहेत की जी पाण्याला सहज प्रतिसाद देत आहेत. ठीक आहे, अशी काही खनिजे आहेत की जी पाण्याला सहज प्रतिसाद देत आहेत. सहज प्रतिसाद देऊ शकणाऱ्या खनिजापासून जर खडक तयार झाला असेल तर खनिजांचे नवीन संयोग होऊन खडकाचे जलीय अपघटनातून सहज विघटन होते. म्हणजे हे जे खनिज आहेत ना, हे पाण्याला सहज प्रतिसाद देत आहेत. बरोबर, याच्यातून काय होतं, खनिजाचं नवीन संयुग तयार होतं आणि जलीय अपघटनातून सहज विघटन पण होतं. मग ज्या अग्निजन्य खडकांमध्ये सिलिकेट खनिजे जास्त असतात त्या खडकांमध्ये ही प्रक्रिया सहजगत्या होते. कसली प्रक्रिया, जलीय अपघटन. लक्षात ठेवा, पाठीमागची प्रक्रिया आपण वितळण बघितलेली आहे, ती कोणत्या खडकामध्ये घडते ते पण लक्षात ठेवा. जलीय अपघटन कोणत्या खडकामध्ये घडतं, अग्निजन्य खडकामध्ये घडतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की एकच मिनिट थांबा. हां, त्या खडकांमध्ये ही प्रक्रिया सहजगत्या घडते अग्निजन्य खडकांमध्ये, आणि खडकातील खनिजांची रासायनिक रचना बदलून तयार झालेली संयुगे जलीय अपघटनामुळे खडकाचं विघटन घडवून आणतात. ओके, क्लिअर. तर महत्त्वाचे मुद्दे जेवढे आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित इथं एक्सप्लेन करून दिलेले आहेत. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघूया. बघा, आता इथं आपण बघतोय कायिक आणि रासायनिक विदारणामध्ये जर तुम्ही बघितलं तर या कायिक आणि रासायनिक विदारणासाठी दोन प्रकार आहेत ना विदारणाचे. तर कायिक आणि रासायनिक विदारणासाठी मृदेत किंवा हवेत असलेले आर्द्रतेच्या स्वरूपातील पाणी पुरेसे असते. आपण काय बघतोय, आपण विदारणावर परिणाम करणारे घटक बघतोय. त्याच्यातला पहिला घटक आपण बघतोय पाणी. बरोबर, मग दोन्ही जे प्रकार आहेत विदारणाचे, कायिक आणि रासायनिक विदारण, याच्यासाठी मृदेमध्ये किंवा हवेमध्ये जे पाणी आहे पण ते कशा स्वरूपामध्ये आहे, आर्द्रतेच्या स्वरूपामध्ये आहे. बरोबर, तर हे आर्द्रतेच्या स्वरूपामध्येच पाणी पुरेसं असतं. पाण्यामुळे द्रावणीकरणाद्वारे, बघा लक्षात ठेवा, पाण्यामुळे द्रावणीकरणाद्वारे रासायनिक विदारण घडून येतं. पुन्हा एकदा रिपीट करते, पाण्यामुळे द्रावणीकरणाद्वारे कोणतं विदारण घडून येतं, रासायनिक विदारण घडून येतं. बरोबर, खडकामध्ये खनिजे असतात, खडकातील काही खनिज पाण्याशी किंवा हवेतील आर्द्रतेमुळे देखील विरघळतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, पाण्यामुळे तर विरघळतात, पण हवेमध्ये जी आर्द्रता असते ना त्याच्यामुळे सुद्धा विरघळतात, आणि यालाच म्हटलेलं आहे द्रवीकरण. ठीक आहे, अशी खनिज विरघळण्यामुळे काय होतं, आम्लांची निर्मिती होते. द्रवीकरणामुळे आम्लांची निर्मिती होते, लक्षात ठेवा, आणि ते पाण्याबरोबर निघून जातात. याच्यामुळे खडकाचं विघटन घडून येतं. ते आम्ल निर्मिती करतात, लक्षात ठेवा, आणि मूळ खडक विरघळतो आणि पुढे त्याचे रासायनिक अपघटन होतं. कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रेट यांसारखी खनिजे पाण्यात विरघळतात. सोपा पॉइंट आहे, अवघड नाहीये. उदाहरणार्थ चुनखडकातील कॅल्शियम पाणी आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळं त्याच्यामुळे काय होतं, कार्बोनिक आम्लाची निर्मिती होते. ठीक आहे, ही खनिजे पाण्यात विरघळतात आणि पाण्याबरोबर काय करतात, दूरवर वाहून नेली जातात. लक्षात आलं, क्लिअर. चला, तर सोपे मुद्दे आहेत, सोपे आहेत पण सतत रिवाइज करावे लागतात, लक्षात घ्या. चला, याच्यामध्ये आपण बघतोय ऑक्सिजन. आता ऑक्सिजन खडकातील काही खनिजांचा पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनशी संयोग घडून येतो. बरोबर, सामान्यतः लोह आणि ॲल्युमिनियम सारखी जी खनिजे असतात ना ती कशाशी संयोग करतात, ऑक्सिजनशी संयोग करतात, आणि त्याचं काय होतं, भस्मीकरण होतं. भस्मीकरण लक्षात ठेवा. बरोबर, आता भस्मीकरण झालेल्या खडकाची जर तुम्ही मूळ खडकाशी तुलना केली, एखाद्या खडकाचं भस्मीकरण कशामुळे झालं, ऑक्सिजनमुळे झालं. बरोबर, मग भस्मीकरण झालेल्या खडकाची जर तुम्ही मूळ खडकासोबत तुलना केली तर काय होईल, तर काय होतं बघा, त्याचा कठीणपणा कमी होतो. पहिला पॉइंट, आकारमानामध्ये वाढ होते. दुसरा पॉइंट, रंगामध्ये बदल होतो. तिसरा पॉइंट. ठीक आहे, ही आहे डायग्राम तुमच्या समोरच आहे.
लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग प्राप्त होतो, इथं तुम्हाला दिलेला आहे. ॲल्युमिनियम भस्मीकरणामुळे पिवळा रंग प्राप्त होतो आणि जेव्हा भस्मीकरण हे लोह किंवा पोलाद या धातूवर घडतो तेव्हा त्याला गंज पकडला असं आपण म्हणतो. बरोबर, गंज पकडणं म्हणजे काय? भस्मीकरण. बरोबर, लक्षात आलं. फार छान स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली, बेसिक लेवलची आहे, तरीही कव्हर केली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. अशा प्रकारे बदल झालेला आपल्याला दिसून येतो भस्मीकरण. त्याच्यानंतर बघा कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड मृदेमध्ये जी खनिजे असतात ना त्याच्या संपर्कात येतो. मृदेमधील मृत घटकाच्या म्हणजे कुजण्याच्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो, विघटनातून. बरोबर, आणि हा कार्बन डायऑक्साईड आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड खडकातील खनिजांच्या संपर्कामध्ये येतो, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. आणि काय होतो? फेल्डस्पार आणि कार्बोनेट सारख्या खनिजांचं विघटन होतं कार्बन डायऑक्साईडमुळं. विशेषतः चुनखडी सारख्या स्तरित खडकांबाबतीत हे घडतं, याला स्टार करा. आर्द्र हवामानात विदारण प्रक्रियेत पाणी मदत करतं. बरोबर, शुष्क हवामानात काय होतं? मग पाण्याच्या अभावामुळे कार्बोनेट खडकांचे कडे तयार होतात आणि हे खडक विदारण प्रक्रियेला काय करतात? मग प्रतिरोध करतील ना. म्हणजे बहुधा कार्बनन आणि द्रवीकरण हे एकाच वेळी घडतात. बघा, लक्षात घ्या, कार्बनन आणि द्रवीकरण जे आहे ना ते आता द्रवीकरण म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. कार्बनन आणि द्रवीकरण हे एकाच वेळी घडतात. चुनखडकावरील कार्बनन प्रक्रिया जी आहे ना तर त्यातील कॅल्शियम आणि कार्बोनेट एकमेकांपासून वेगळे होण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हटलेलं आहे? कार्बनन. आणि इथे काय होतं? चुनखडक विघटित होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. याच्यानंतर पुढे आपण बघतोय क्षार. बघा, खडकामधील क्षार म्हणजे काय? रासायनिक संयुग आहेत. बरोबर, रासायनिक संयुगे जरी असली तरी त्याच्यामुळे सुद्धा काय होतं? कायिक विदारण घडून येतं. ओके, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी क्षार खडकामध्ये असतात. खडकामध्ये असणारे क्षार लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जर उष्णता, आपण काय बोललो? पाणी, उष्णता, तापमान या घटकांचा परिणाम होतो विदारणावरती. बरोबर, मग त्यांना जर उष्णता मिळाली ना तर ते प्रसरण पावतात. त्याच्या परिणामाने मूळ खडकात असलेले जे क्षार आहे त्याच्यावरती परिणाम होईल का? डेफिनेटली होईल. बरोबर, तर काय होतं? त्याचं स्फटिकीकरण घडतं. बरोबर, काय होतं? स्फटिकीकरण घडतं, लक्षात ठेवा. आणि स्फटिकीकरण झालेले क्षार मूळ खडकापासून वेगळे होतात, बाजूला पडतात, त्याच्यामुळे खडक दुभंगतो. अशा प्रकारची विदारण प्रक्रिया ही जिथे कोरडा आणि दमट ऋतू एका पाठोपाठ येतात ना तिथे घडून येते. ओके, म्हणजे याच्याशिवाय जर म्हटलं तर सागरी किनाऱ्याच्या प्रदेशात पण प्रकर्षाने घडून येते, लक्षात ठेवा बरं का. ओके, क्लिअर. आणि याच्या परिणामाने काय होतं? खडकांना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे आकार प्राप्त होतो. हे आकार पाण्यामुळे होणाऱ्या कायिक रासायनिक विदारणाच्या एकत्रित प्रभाव. जर तुम्हाला कायिक आणि रासायनिक विदारणाचा एकत्र प्रभाव जर विचारला तर हे एक्झाम्पल द्यायचं. जर तुम्ही ट्रिपला वगैरे गेला असाल हरिहरेश्वर आणि रत्नागिरीला तुम्हाला अशा प्रकारचे खडक दिसून येतात, मधमाशांच्या पोळ्यासारखं. इथं बघा अशा प्रकारचं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे घेऊया. पुढचं कंटेंट आपलं उष्णता, पाण्याचा परिणाम बघितला. पुढचा पॉइंट बघूया, उष्णता. शुष्क हवामानाचा प्रदेश आहे तिथं पाण्याची उपलब्धता कमी आहे. बरोबर, मग विदारण प्रक्रिया तापमानातील बदलामुळे घडून येईल की नाही? विदारण तर घडणार पण पाण्यामुळे नाही घडणार, उष्णतेमुळे घडणार. बरोबर, मग जे वाळवंट आहे उष्ण वाळवंटामध्ये तापमानाची दैनिक कक्षा कशी असते? अधिक असते. बरोबर, सूर्योदयानंतर तापमानात वाढ सुरू होते. सूर्योदयानंतर तापमानात वाढ सुरू होते आणि खडक काय होतात? खडक तापतात. बरोबर, खडकातील जी खनिजे आहेत ना ही खनिजे तापमान वाढीला प्रतिसाद देतात का? देतात. म्हणून संपूर्ण जो खडक आहे ना तो खडकच प्रसरण पावतो. बरोबर, आणि त्याच्यामुळे काय होतं? खडकामध्ये ताण निर्माण होतो आणि हा रेणवीय ताण खडकाच्या विलगीकरणाचं मुख्य कारण आहे. औष्णिक फरकामुळे सातत्याने प्रसरण आणि आकुंचन पाहून काय होतं? इथं कणीय विदारणाची प्रक्रिया घडते. लक्षात ठेवा बरं का, कणीय विदारण
म्हणजेच काय, खडकातील खनिजे काय होतात इथं आपल्याला सुट्टे झालेले दिसून येतात. तुम्हाला इथं मी एक डायग्राम पण दाखवते, स्टेट बोर्डामधली आहे अशी डायग्राम. आय थिंक पुढच्या पेजवरती आहे बघा, इथं आहे डायग्राम. कणीय विदारण बघा, दैनिक तापमान कक्षा जास्त असणाऱ्या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये खडक फुटण्याची प्रक्रिया तीव्रतेने झाल्यामुळे कित्येकदा खडक फुटतात, स्फोट सुद्धा होतात, बरोबर. आणि या स्फोटांचा आवाज पिस्तुलामधून गोळी जशी झाडतो ना तसं येतो. हे आहे कणीय विदारण. बघून घ्या इमेज, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर आपण बघतोय विखंडन. ठीक आहे, कणीय विदारण आपण बघितलं. ओके, ग्रॅनाइट सारख्या खडकामध्ये जोड असतात बघा, आणि हे जोड उष्णतेमुळे विदारित होऊन खडक काय होतात, फुटतात, त्याचे मोठे तुकडे खंड पडतात. इथं तुम्हाला विखंडन दिलेलं आहे बघा. दैनिक तापमान कक्षा जास्त असलेल्या प्रदेशामुळे विखंडन आणि कणीय विदारण दिसतं. सिंपल साधे क्वेश्चन विचारले जातात. खडकातील खनिजांच्या सतत होणाऱ्या आकुंचन प्रसरणामुळे काय होतं, जोडावर ताण निर्माण होतो. खूप साधे सिंपल क्वेश्चन विचारले जातात, पण सतत रिव्हिजन फार इम्पॉर्टंट आहे. रिवाइज एक रिवाइज, ठीक आहे. ओके, तर खंड विखंडन बघा, तर ही उष्णता जशी रासायनिक विदारणास प्रत्यक्षात कारणीभूत असते, किंवा सॉरी कारणीभूत होत नसली तरी रासायनिक विदारणाचा वेग मात्र वाढवते, बरोबर. ओके, आणि उष्णता वाढली की काय होतं, विदारणाचा वेग पण वाढतो. इथे तुम्हाला खंड विखंडन दिलेला आहे. ओके, क्लिअर. चला, आय होप तुम्हाला हा भाग क्लिअर झाला असेल. खूप सोप्या भाषेमध्ये स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, जास्त काही अवघड तुम्हाला इथं नाही. त्याच्यानंतर आपण बघतोय दाब बघा, खडकांचे स्तरावर स्तर असल्याने वरील स्तराचा काय होतो, खालच्या स्तरावरती दाब पडतो. ठीक आहे, एकावर एक स्तर आहेत, त्याच्यामुळं वरचा जो स्तर आहे त्याच्या खालच्या स्तरावरती प्रचंड दाब असतो. आणि जर खडकाचा हा वरचा थर निघून गेला तर हा जो खालचा थर आहे ना, हा खालचा थर काय होईल, उघडा पडेल. हा जो थर आहे हा उघडा पडेल, बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरचा दाब जो आहे तो कमी होईल. मग दाब जेव्हा कमी होतो ना तेव्हा काय घडतं बघा, जेव्हा दाब कमी होतो तेव्हा खडकामध्ये काही सेंटीमीटर ते मीटर जाडीच्या खोलीवरील भाग उघडा पडेल ना, आणि बाहेरील बाजूला प्रसरण पावेल. मग अशा प्रसरणामुळे खडकाला भेगा पडतात. आपण तिसरा घटक बघतोय दाब. अशा प्रसरणामुळे काय होतं, खडकाला भेगा पडतात, आणि ताण कमी झाल्याने आणि दाबमुक्त झाल्याने होणारे खडकाचे विदारण म्हणजेच काय, स्थानभ्रष्ट विदारण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, स्थानभ्रष्ट विदारण. ठीक आहे. ओके, साधारणतः ग्रॅनाइट सारखे जे एकसंध खडक असतात ना, या प्रकारची क्रिया तुम्हाला दिसून येते. कोणती क्रिया, स्थानभ्रष्ट विदारण. जोड्या लावामध्ये पण विचारलं जाऊ शकतं बघा, कणीय विदारण, रासायनिक विदारण, कायिक विदारण, स्थानभ्रष्ट विदारण, आणि एका साईडला तुम्हाला खडकांची नावं दिली जातील. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला, तर अशा खडकाचा बाहेरचा जो स्तर असतो ना, हा मूळ खडकापासून सतत काय होतो, सुटा होत जातो. याला काय म्हटलं जातं, अपपर्णन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. तर जिथं स्थानभ्रष्ट विदारण होतं किंवा ग्रॅनाइटचं एक्झाम्पल दिलंय, तर काय होतं, बाहेरचा स्तर, आता हा जो बाहेरचा स्तर आहे ना, आपण काय म्हणतो, निघून जातोय दाब पडल्यामुळे, बरोबर. आणि हा सतत काय होतो, वरचेवर सुट्टा होत राहतो. याला काय म्हटलेलं आहे, अपपर्णन म्हटलेलं आहे, बरोबर. तुम्हाला अपपर्णनची डायग्राम पण मी इथे दाखवते. जस्ट एक मिनिट थांबा. बघा, इथं तुम्हाला हे आपण कांद्याचे पापुद्रे कसं काढतो ना, सेम तसं आहे. दख्खनचं पठार, दख्खनच्या पठारावरती कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा इथं तुम्हाला हे असे घुमट पाहायला मिळतात, आणि अशा मोठ्या कणांचे अग्निजन्य खडक तुम्हाला सापडतात. या खडकाला कसा आकार तयार होतो, घुमटाकार आकार तयार होतो. ठीक आहे. दख्खनचं पठार फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतंच आहे का, नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण तुम्ही सांगताय, तर थोडंसं असावं लक्षात. ठीक आहे, तर याला म्हटलेलं आहे अपपर्णन. आय होप तुम्हाला हा पाठ समजला असेल. पुढे जाऊया.
बघा, त्याच्यानंतर आपण बघतो जैविक विदारण. टॉपिक आपण इथं व्यवस्थित कव्हर केलेला आहे. काहीही आयोगाने तुम्हाला विचारू द्या, उत्तर तुम्हाला आली पाहिजे. जैविक विदारण 3 घटक आपण बघितले, बरोबर. सजीव प्राण्याद्वारे होणाऱ्या क्रिया आणि त्यांचा परिणाम खडकावरती होतो का? होतो. त्याच्यामुळे पण खडकाचं विलगीकरण होतं, बरोबर. आणि इतर वनस्पतींची मुळं सुद्धा खडकांची झीज करतात. मृदेमध्ये वृक्षांची मुळं प्रवेश करतात. मुळं मोठी असतात, बरोबर. आपण बघितलं की नाही, एखादा वृक्ष आहे बघा, त्या वृक्षाच्या मुळा किती स्ट्रॉंग असतात, बरोबर. काय होतं, खडकांवर दाब निर्माण करतात. मुळं काय करतात, खडकांवरती दाब निर्माण करतात आणि भेगा अधिक रुंद करतात. शेवटी काय होतं, वनस्पतींची मुळे खडकांचे तुकडे करतात. काही वनस्पती या खडकांच्या फटीमध्ये वाढतात, त्याच्यामुळं त्या फटी अधिक रुंदावतात आणि शेवटी विलगीकरण घडून येतं. ठीक आहे, ओके. इथं पण तुम्हाला मी डायग्राम दाखवते. शेवाळ, हरिता, दगडफूल यांसारख्या वनस्पती आणि जीवाणू यांसारखे सूक्ष्मजीव काय करतात, खडकाच्या पृष्ठभागावर वाढतात आणि ते रसायनांची निर्मिती करतात. मग ज्यामध्ये खडकाच्या वरचा थर भंग होण्यासाठी क्षमता असते, सगळ्याच खडकामध्ये नसते, तर खडकाच्या पृष्ठभागाचा ते नाश करतात. ज्याच्यामध्ये ही क्षमता आहे अशा खडकाचा. ठीक आहे, ओके. आणि हे सूक्ष्मजीव आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती करतात, जे रासायनिकाने कायिकरित्या खडकाचा पृष्ठभाग भंग होण्यास काय करतात, मदत करतात. आणि त्या प्रदेशामधील जीवसृष्टीच्या प्रमाणावर जैविक विदारण म्हणजे जीवसृष्टी कशी आहे, एखाद्या प्रदेशामध्ये जीवसृष्टी कशी आहे त्याच्यावरती डिपेंड करतं जैविक विदारण. म्हणजे बिळात राहणारे प्राणी फटी किंवा छिद्रे करून विदारणाला चालना देतात. ओके, लक्षात आलं. सोपा पार्ट आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. एक्झाम्पल तुम्हाला इथं झाडाच्या मुळाचं दिलेलं आहे. ठीक आहे, चला इथं पण दाखवलेले आहे डायग्राम जैविक विदारण. काही मुद्दे दिलेत स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये, हायलाइट करून दिलेले आहेत. बघूया काय दिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे का म्हणतायत, आपल्याला तर माहित नसतं, आपण वाचतच नाही की नाही. तर विदारणाच्या प्रमाणाचा वेग वाढवण्यास हवा प्रदूषण सहाय्य करतं. म्हणजे इथं मी पॉइंट मेन्शन करते, हवा प्रदूषण. ठीक आहे, ओके, क्लिअर. वातावरणामध्ये कोळसा, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम यांच्या ज्वलनामधून रासायनिक घटक जसे की नायट्रोजन ऑक्साईड, सल्फाइड ऑक्साईड बाहेर पडतात. जेव्हा त्या रासायनिक घटकांचे उष्णता आणि आर्द्रतेमुळे एकत्रीकरण होतं, तेव्हा त्यांचं आम्लात रूपांतर होतं आणि पृथ्वीवर आम्लपर्जन्य हे आपल्याला माहित आहे. त्याच्या परिणामाने काय होतं, अनेक प्रदेशामध्ये हानी होते. काही प्रदेशामध्ये चुनखडक, संगमरवरापासून ज्या ऐतिहासिक ही ह्याचं एक्झाम्पल दिलं जातं ताजमहलचं, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. इथं तुम्हाला भारतातील ताजमहल, ग्रीसमधील पार्थेनॉन आणि इजिप्तमधील स्फिंक्स यांचं नुकसान झालेलं सांगितलेलं आहे. जैविक विदारण बघितलं, मानव निर्मित विदारण पण असतं, पण मानव हा जैविक कारकच आहे. ठीक आहे, मानव हा काय आहे, जैविक कारक असून त्याच्यामुळे काय होतं, कसल्या विदारणाची गती वाढते, नैसर्गिक विदारणाची गती वाढते. माणूस हा यांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने काय करतो, कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विदारण घडवून आणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. खनिज उत्खनन करणे, रस्ते, धरणे बांधकामासाठी तो पृष्ठभागाचं विदारण करत असतो. डोंगराळ प्रदेशात सुरुंग लावले जातात, रॅट होल मायनिंग वगैरे तुम्ही ऐकलं असेल. निसर्गतः विदारणाची प्रक्रिया होण्यास कदाचित खूप जास्त वेळ लागला असेल, पण मानव काही महिन्यामध्ये असं विदारण घडवून आणतो. लक्षात ठेवा, बरोबर. आता विदारण घडून येण्याचे प्रमाण पण भिन्न आहे, याच्यावरती काही तुम्हाला जास्त क्वेश्चन येणार नाहीत. तर विदारण प्रक्रियेमध्ये एकच मिनिट थांबा. तर विदारण प्रक्रियेमध्ये काही खडक असतात, जे खडक
कशी असतात, अधिक प्रतिरोधक असतात, बरोबर. ओके, प्रतिरोधक. इतर खडक कमी प्रमाणात प्रतिरोध करतात, म्हणजे डिपेंड करते की तो खडक कसा आहे. मग प्रत्येक खडकाचा प्रकार विदारण प्रक्रियेमध्ये विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देत असतो. म्हणजे अग्निजन्य खडक आहे, रूपांतरित खडक आहे, दोन्हीचा रिस्पॉन्स सेम राहील का, नाही. उदाहरणार्थ बघा, क्वार्टझाईट हा रूपांतरित खडक पोलादापेक्षा पण कठीण असतो, बरोबर. त्याचं रासायनिक विदारण सहज होतं का, नाही. पण कायिक विदारणाने हा खडक काय होतो, सहजपणे भंग पावतो. शुष्क परिस्थितीमध्ये सहजपणे चुनखडकाचं विदारण होत नाही, पण जर तेच तुम्ही आर्द्र प्रदेशामध्ये बघितलं तर ते सहजपणे होतं. शुष्क आणि निमशुष्क प्रदेशामध्ये ग्रॅनाइट सहजरित्या विदारित होतो का, नाही. हे तुम्हाला जोड्यालावामध्ये विचारतात. एका बाजूला तुम्हाला देतील क्वार्टझाईट, त्याच्यानंतर बाजूला देतील रासायनिक विदारण, एका बाजूला तुम्हाला देतील चुनखडक, तिथं तुम्हाला देतील पुन्हा कायिक विदारण, किंवा ग्रॅनाइट देतील, तिथं तुम्हाला देतील रासायनिक विदारण. मग ते तुम्हाला वाटतं की हा क्वेश्चन कुठून विचारलाय, तर हा आहे पॅरेग्राफ, आणि या पॅरेग्राफ मधून अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, ज्या खडकांचे थर उभे असतात ते सहजरित्या विलग होतात. तापमानामध्ये बदल, हिम, पाणी आणि वारा यांच्या क्रियामुळे पण खडक तुटतात. याच्या उलट जर बघितलं, उभे आपण बघितलं, जर क्षितिज समांतर हॉरिझॉन्टल जर असतील ना थर, तर हे खडक कसे असतात, जास्त सघन असतात, त्यांच्यावर विलगीकरण आणि अपघटन या क्रियांचा प्रभाव पडत नाही. तुम्हाला उलट दिलं जातं. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, एरर डिटेक्शन असं म्हणतो, की हे एरर आपल्याला शोधता आले पाहिजेत. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. खडकाच्या संरचनेमध्ये सुद्धा विदारणावर खडकाच्या संरचनेचा, एखाद्या खडकाचं कंपोजिशन कसं आहे, संरचना कशी आहे, बरोबर, स्ट्रक्चर कसं आहे, ह्या सगळ्यांचा परिणाम होतो विदारणावरती. खडकामध्ये अधिक तडे किंवा जोड असतील तर त्यामध्ये विदारण सहजपणे होतं. लक्षात ठेवा, खडकातील कणांचा आकार जितका मोठा तेवढ्या जलद गतीनं त्यांचं विदारण होतं. बघा, कण जेवढे मोठे तेवढे विदारण जास्त, कण जेवढे छोटे तेवढं विदारण कमी. आणि इथं पाणी सहजरित्या प्रवेश करतं आणि विदारणाचं काय होतं कार्य इथं घडून येतं. लक्षात ठेवा, सेंटेन्स वेगवेगळे दिले जाऊ शकतात. आता विदारणाचं महत्त्व काय आहे बघा. पृथ्वीवरती वेगवेगळी भूरूप मृदा यांची निर्मिती कशामुळे होते, विदारणामुळे होते. ठीक आहे, बरोबर. विदारणाच्या पहिल्या पायरीतून कारकांना अपक्षरण करण्यासाठी पदार्थ प्राप्त होतात, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि मग त्यांच्या संचयनामधून डेल्टा, पुळण, मैदाने अशा संचयनाच्या भूरूपांची निर्मिती होते. तर विद्यार्थी काय करतात माहिती का, सिक्वेन्स लक्षात ठेवा. सुरुवातीचा टॉपिक बघितला आपण भू हालचाली, त्याच्यानंतर आपण ही विदारण संकल्पना बघतोय. पण जर तुम्ही भू हालचाली बघितल्या नाहीत, भूपृष्ठ कशी तयार झाली ते बघितले नाहीत, त्याच्यानंतर या भूपृष्ठावरती हवा, पाणी, प्रेशर यांचा परिणाम होऊन विदारण होतं हे तुम्ही बघत नाही, आणि तुम्ही डायरेक्ट काय करता, त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, पुळण म्हणजे काय, मैदान म्हणजे काय, डायरेक्ट तुम्ही भूरूपांवरती शिफ्ट होता. तर हे चुकीचं आहे. आयोग कधीही तुकड्या तुकड्यांमध्ये प्रश्न विचारत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे आयोगाची अपेक्षा काय असते की तुम्ही हा जिओमॉर्फॉलॉजीचा भाग एका सिक्वेन्सनं कव्हर केलाय, बरोबर. पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक, तिन्हीला एकत्र केलं जातं आणि मग बनवला जातो तुमचा क्वेश्चन. ओके, क्लिअर. म्हणजे 3 लाइनर 4 लाइनर जो क्वेश्चन असतो तो. मग विदारणामुळे काय होतं, विदारणामुळे खनिज समृद्धी आणि एकत्रीकरण होतं. जास्त पावसाच्या प्रदेशात अपक्षालन प्रक्रियेद्वारा क्षार आणि इतर पदार्थ मूळ खडकातून निघून जातात. विदारणाचं महत्त्व तुम्हाला दिले, याच्यामुळे लोह, ॲल्युमिनियम वरच्या थरात एकत्र होतात. उदाहरणार्थ जांबा खडक आणि बॉक्साईट. विदारणाचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला चांगले सेंटेन्स बनवून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा, माळीनगावची एक घटना तुम्हाला इथे दिलेली आहे. मी इमेज वगैरे तर काही घेतलेली नाही, पण टेकडीच्या पायथ्याशी गाव होतं, बरोबर. तर प्रदेशाचा उठाव आणि उतार हे दोन घटक मातीच्या स्खलनाला कारणीभूत ठरलेत. मुसळधार पाऊस, वृक्षांचा अभाव याच्यामुळे दुर्घटना वाढली, बरोबर. आता इथे काय दिले बघा, गुरुत्वबल याच्यामुळे काय झालेलं आहे, चिखल आणि धल यांचं सुट्ट मिश्रण, विस्तृत हालचाली. विस्तृत हालचालीमध्ये बघा
गुरुत्वबलानं काय होतं, चिखल दगड यांचं सुट्टे मिश्रण जमीन उतारावरून घसरतं. यालाच म्हटलंय विस्तृत हालचाल, विस्तृत झीज. माळींचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. मग विस्तृत हालचालीमध्ये पाणी, बर्फ किंवा वारा यांच्या मदतीशिवाय पदार्थ उताराच्या दिशेने खाली येतात. म्हणजे इथं पाणी पण नसतं की वाहत आलंय बाबा, किंवा बर्फ पण नसतो, वारा पण नसता. कशामुळे होतं? चिखल आणि दगड यांचं सुट्ट मिश्रण, गुरुत्वबलामुळे. ठीक आहे. आणि ही हालचाल कशाच्या दरम्यानची आहे? उदाहरणार्थ बघा, विदारण आणि वहन यांच्या दरम्यानची जर हालचाल तुम्हाला विचारली तर ती कोणती आहे? विस्तृत हालचाल. ठीक आहे. ओके. विस्तृत हालचाली ह्या सातत्याने कुठे घडतात? उतारावरती घडतात, संथ होतात, काही अचानक घडतात माळींसारख्या, आणि अचानक जर घडल्या तर ती आपत्ती समजली जाते. आता ह्या ज्या हालचाली घडतात ना, तर त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत ते तुम्हाला बघायचंय. विदारण आणि वहन यांच्या मधली जी क्रिया आहे ती आहे विस्तृत हालचाल. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चला बघा, पहिलं कारण आहे भू उठाव आणि उतार. बघा, उताराच्या दिशेने पदार्थांची हालचाल होण्यासाठी प्रदेशाची उंची जास्त असणे आवश्यक आहे. विस्तृत हालचालीसारख्या हालचाली सपाट प्रदेशावर होत नाहीत. समजू शकतो आपण, डोंगराळ, पर्वतीय किंवा पठारी भाग अशा हालचाली करता जास्त संवेदनशील असतात. जितका उतार तीव्र तितकी हालचाल होण्याची शक्यता जास्त. मंद उतारावरील हालचाली धीम्या गतीने होतील, तीव्र उतारावरच्या जलद गतीने होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर परिणाम करतो गुरुत्वबल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे कार्य करतं, सगळ्या पदार्थांना खाली खेचतं. पाणी जरी प्रत्यक्षात विस्तृत झिजेमध्ये वाहून नेण्यास कारणीभूत नसलं, आपण बघितलंय, तरी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी किंवा बर्फाच्या वितळण्यामुळे काय होतं? उघड्या पडलेल्या मातीत आणि खडकात पाणी सामावलं जाऊन जलसंपृक्त स्थिती निर्माण होते. उतारावरचा त्याचा भाग जड होतो. प्रत्यक्षात पाणी नाहीये, पण पाणी इथे कार्य करतंय, बरोबर. त्याच्यामुळे उतारावर हा भाग स्थिर राहील का? नाही. उतरत्या पृष्ठभागावर पाण्यामुळे घर्षण कमी होऊन सगळे पदार्थ माती वाहून पायथ्याशी नेली जाते, बरोबर. चौथा आहे कमकुवत पदार्थ आणि संरचना. काही खडक अतिशय क्षीण असतात, म्हणजे अनेक जोड असते, लवकर तुटतात, फुटतात. विशेषतः कॅल्शियम आणि मृत्तिका खनिजांचे प्रमाण जास्त असलेले जे खडक असतात ना, कमकुवत असतात. मग ज्या प्रदेशामध्ये असे खडक असतील ना, ते प्रदेश विस्तृत झिजेला जास्त प्रवण असे समजले जातात. ओके, क्लिअर. याच्यावरती कधी आयोगाने क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण विचारला जाऊ शकतो. तर हा तर मुद्दा आपण बघितलेला आहे. माळीणगावचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर विस्तृत झीज आपण बघितली, बरोबर. बघा, आता इथं विस्तृत झीज जी आहे ना, 4 मुख्य गटांमध्ये विभागलेली आहे. हे बघूया आपण, कारण एक्झाम मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. चला बघा, विस्तृत झीज. बघा, विस्तृत झीज जी आहे ना, विस्तृत झीज म्हणजे काय आपण बघितली, विदारण आणि कशाच्या मधली क्रिया आहे ते लक्षात ठेवा. तर मुख्य 4 गटामध्ये विभागली जाते. वर्गीकरण, खडक आणि विदारित पदार्थ किती वेगाने सरकेल, बरोबर, हे त्यातील पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतं. खडक आणि अवसाद ज्या वेळेला उंचावरून पायथ्याशी पडतात तेव्हा पडणे किंवा कोसळणे घडतं. प्रवाहामध्ये पाणी, दगड, विदारित पदार्थांचं मिश्रण असतं. उतारामुळे काय होतं? वहन होतं. संपूर्ण गाव प्रवाहात गाडलं जातं, आपण बघितलेलं आहे. लहान प्रवाहामुळे वाहतूक थांबते. मातीचा काही भाग किंवा खडक अचानकपणे खाली येतो तेव्हा स्खलन घडतं. निसरड्या प्रदेशावरून सगळ्या प्रदेशाची हालचाल होते. सरक ही खूप संत गतीने, बघा हे तुम्हाला जोड्यामध्ये विचारतील बरं का, सरक म्हणजे काय, बरोबर, स्खलन म्हणजे काय. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? कोसळणे, हे तर नाहीच विचारणार. तर सरक म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं. खूप संत आहे ही प्रक्रिया, काही वर्ष किंवा शतकापर्यंत चालू असते. जर खडकाचं घर्षण हे ठराविक उताराच्या गुरुत्वापेक्षा अधिक असेल, लक्षात घ्या, ठराविक उताराच्या गुरुत्वापेक्षा जर अधिक असेल तर खडक तिथंच स्थिरावतात, बरोबर. परंतु गुरुत्व बल जे आहे ना, ते जर अधिक असेल तर उताराच्या दिशेने हालचाल घडेल की नाही. ओके. मग ज्या दिशेने उतार बनला आहे तो पदार्थ आणि त्याचे गुणधर्म हा विस्तृत झिजेवर आणखी एक परिणाम करणारा घटक आहे. उतार चिकन माती आणि पंकाश्म यांनी बनलेला जर असेल तर झीज कशी होते? विस्तीर्ण होते, लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारच्या मातीतील सुट्टे कण कोण शोषून घेतं? पाणी शोषून घेतं. पाण्यास जमिनीत खोलवर जाण्यापासून रोखलं जातं आणि माती कशी बनते? जलसंपृक्त.
जलसंपृक्त माती कशी असते, जड असते, लक्षात ठेवा, एका जागेवरती राहत नाही. उताराचे भाग घसरण्याचे तिसरं कारण काय आहे, उतारावरचा भार किंवा वजन. ओके, क्लिअर, हे आपण पाठीमागं पण बघितलेलं आहे. ठीक आहे, ओके. बघा, विस्तृत झीज हवामानावर अवलंबून असते. दमट हवामानामध्ये जिथं उतार पटकन ढळू शकतो, जलसंपृक्त, ठीक आहे, तिथं स्खलनाची काय असते, शक्यता जास्त असते. मातीतील पाण्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं आहे. वनस्पती उतारावरील माती धरून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पडतात. त्याच्यामुळं तिथं वृक्षतोड जर झाली असेल तर तिथं काय असतं, थोडासा धोका जास्त असतो. इथं बघा, इथं तुम्हाला सरक इथं दाखवलेली आहे डायग्राम बघा. सरक संत हालचाल आहे, बघून घ्या. सरक ही संत हालचाल आहे. उताराच्या हा उतार आहे, उताराच्या दिशेने होणारी मातीची किंवा पदार्थाची हालचाल आहे. डोंगराच्या माथ्याकडील आणि पायथ्याकडील भागामध्ये हा माथा आहे, हा पायथा आहे, या भागामध्ये सरक प्रक्रिया प्रकर्षाने आढळते. बरोबर. दरड कोसळणे बघा, कडा आहे ना, कडा, या कड्याच्या बाजूचे जे खडक आहेत ना, हे खडक अतिवेगाने कोसळतात. बरोबर. सॉरी, मी ही दुसरी इमेज तुम्हाला दाखवली. एकच मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. तर इथं तुम्हाला संत हालचाल, उताराच्या दिशेने हालचाल, डोंगराच्या माथ्याकडील आणि पायथ्याकडील सरक प्रक्रिया, दरड कोसळणे हे आपण बघितलेलं आहे, खडकाळ प्रदेशामध्ये घडते. पंख प्रवाह हालचाल संत किंवा जलद गती. लक्षात ठेवा, पंख प्रवाहामध्ये हालचाल संत किंवा कशी होते, जलद गतीने होते. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा, मातलोट, अल्पाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशामध्ये डोंगरावरून मृदा कशी सरकते, संत गतीने सरकते, यालाच काय म्हटलेलं आहे, मातलोट. तर हे सरक, दरड कोसळणे, पंकाश्म, आणि चौथा आहे मातलोट, पाचवा आहे भूस्खलन. ओके, तर हे सगळं तुम्हाला ना जोड्या लावमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. भूस्खलनामध्ये मध्यम तीव्र उतारावरती घडते, माती, खडक, डबर हे सर्व एकत्रितपणे उताराच्या दिशेने काय होतात, अचानकपणे सरकले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. हा भाग कधी विचारला नाही, पण विचारला जाऊ शकतो, सांगता येत नाही. त्याच्यानंतर आहे अपक्षरण. अपक्षरण विधारण बघितली. अपक्षरण पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. कसली प्रक्रिया आहे, अनाच्छादनाची प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, मोठे खडक कशामुळे तुटतात, घर्षणामुळे तुटतात, ना पाण्यामुळे, ना प्रेशरमुळे, ना हीटमुळे. तर इथं घर्षण महत्वाचं आहे. अपक्षरणात ज्या पृष्ठभागावरून पदार्थ वाहतात त्याच्यावरती गतिज ऊर्जेचा प्रभाव होतो. नदी म्हणजे पाणी, हिमनदी, बर्फ याच्यामध्ये गुरुत्वबलामुळे हालचाल होते किंवा वाऱ्याच्या प्रदेशातील वायुदाबाच्या फरकामुळे हालचाल करते, आणि याच कारणास्तव ही अपक्षरणाची कारके. अपक्षरणाची कारके लक्षात ठेवा, नदी, हिमनदी, वारा. आपल्याला काय अभ्यासायचं आहे पुढं, अपक्षरणाची कारके, नदी, हिमनदी, वारा. ठीक आहे, ओके. तर हे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये. तर हा होता आपला सेकंड टॉपिक. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं फास्ट घेतलेलं आहे, पण तुम्हाला संकल्पना तर क्लिअर करून दिलेल्या आहेत. तर स्टेट बोर्डचा सेकंड टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. विद्यार्थ्यांची कमेंट नक्की आले पाहिजेत. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.